कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती एका रात्रीसाठी आली होती। व्यवस्थित तिला आपण खायला दिलंय, प्यायला दिलंय, सगळं झालंय। ताई तू इथं काय करणार आहेस आता? इरा अगं काय बोलतेस तू? तिची अवस्था बघतेस ना तू? आता कुठे जाईल ती सांग बरं? काही अवस्था वगैरे नाही बरं का, सगळी नाटक आहे तिची। आयतं मिळतंय ना सगळं। आणि काय ग ताई, एवढीच जर अशक्त होती तर आपल्या घरापर्यंत चालत कशी आली? हळू बोल ना इरा, हळू बोल ना, किती आरडाओरडा। झोपली ना ती? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही एवढी का काळजी करताय तिची? अगं म्हणजे इतके दिवस घराबाहेर राहिलीच आहे ना ती, आणि तिला खूप आधी घराबाहेर काढलंय, समजलं ना? आज आलीये ती आपल्या घरी, आणि घर नाहीये तिचं स्वतःचं। पर चल जाऊ दे, बाकी कोणी नाही, आई तर मदत करूच शकते ना तिची। तुला माहितीये तिथली परिस्थिती? भुवनेश्वरी मॅडम तिच्या आईला सुद्धा तिला मदत करू देणार नाहीत, माहितीये तुला हे? मग आपण तरी का बर्डन घ्यायचं? एक काय बर्डन, काय बर्डन? हा, आणि मला सांग तुला काय प्रॉब्लेम आहे? एक काम कर, तू आता कुठेही बाहेर जाऊ नकोस, बाबांना एकट्याला बाहेर जाऊ दे, तू इकडेच थांब। म्हणजे काय, मी मंदिरात नको जाऊ? आई काय? नाही नाही, तू जा देवळात, मी तेच म्हणतीये। तू देवळात जा, बाबांना फक्त बाजारात जाऊ दे, तू लगेच ये घरी। बाबा तुम्ही जाल ना एकटे? हो हो मी जाईन। अगं तसंही सगळ्या पिशव्या मला एकट्यालाच उचलाव्या लागतात। हिचं काय, फक्त त्या भाजीवाल्याशी घासाघीस करायला मदत होते। आज मी प्रयत्न करून बघतो। डन, मग फक्त तुम्ही एकटेच जा बाजारात, तुम्ही सगळी भाजी घेऊन या। आई तू हिच्याकडे लक्ष दे, आणि हिची एक सुद्धा गोष्ट मला करायला सांगू नकोस। नाही नाही नाही, एक मिनिट, आईने का राबायचं हिच्यासाठी? नातेवाईक तुझे, आणि सांभाळायचं आम्ही। इरा, नातेवाईक कुणाचे हा प्रश्नच नाही येथे। तू माणुसकी म्हणून तरी विचार कर ना। ती बरी होईपर्यंत थांबू दे ना तिला, मग बघू काय करायचं ते। आयतं खायला प्यायला मिळाल्यावर होतीये बरी लवकर ती। इरा हे बघ, तू असा आरडाओरडा करून कांगावा करून ती बरी होणार नाही। उलट तू आरडाओरडा केलास तर तिची झोपमोड होईल आणि तिला विश्रांती मिळणार नाही, त्यामुळे ती लवकर बरी होणार नाही, आणखीन 4 दिवस इथेच राहील। त्यापेक्षा तू शांत राहा, म्हणजे ती लवकर बरी होईल। हा चला पिशव्या घेतल्या? हो घेतले। चल। इरा, एवढा त्रास करून द्यायची काहीच गरज नाही। तिला बरं नाही आता, बघतेस ना तू? तिला थोडं बरं वाटू दे, मी स्वतः तिला जायला सांगेन। तू काय सांगणार आहेस ग तिला जायला? आणि हे बघ, मी तुझी स्टुडंट नाहीये माझी खोटी समजूत काढायला, समजलं? जा आता शाळेला, उशीर होतोय। उठा। काय सर? उठा। काय झालं? पेपर लिहू दे की, उठा। काय झालं? हे काय आहे? काय? कॉपी आहे। हे बघा, जरी तुम्ही शाळेचे मालक असाल ना, तरी या शाळेचा मी शिक्षक आहे।
आणि हा आदर्श तुम्ही मुलांसमोर ठेवणार आहात का? अहो मालक बिलक त्याचा काही संबंध नाही, ते सोडाच. पण मी हे काय केलं हे माझं नाहीच आहे. हे बघा, हे तुमच्या पायापाशी सापडलंय. माझ्या पायापाशी गावलं म्हणताना काय माझं असते सर? काय तुम्ही? अहो कबूल करा, मी सोडून देईन तुम्हाला. मी काहीच करणार नाही, फक्त मान्य करा की हा कागद तुमचा आहे म्हणून. कबूल करा म्हणजे काय? मी केलंच नाही तर काय खोटं खोटं कबूल करू? ठीक आहे, म्हणजे तुम्ही मान्यच करणार नाहीये. मग मला मुख्याध्यापिका मॅडमकडे जावं लागेल. आज जावा मग. जावा नाही, तुम्हाला पण यावं लागेल. आता या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष त्याच लावतील. चला की चला. देसाई, जरा वर्गाकडे लक्ष द्या. या. काय झालं? कॉपी करताना पकडलंय यांना. शक्यच नाही. अहो मॅडम, ऐकून तर घ्या. आधीच शक्य नाही काय म्हणताय? नाही, सॉरी सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण अधिपती असं काहीतरी करतील असं नाही वाटत मला. अहो मी स्वतः पकडलंय यांना. हे घ्या बोळा, त्यांच्या पायाशी पडला होता. अहो मी खरं सांगतो, माझा काय संबंध नाही आहे. मला शपथ काय माहित नाही तो बोळा माझ्या पायाशी कवा आला, कोणी टाकला, काय कसा आला, मला खरंच काय माहित नाही सर. बघा, खोटं बोलतायत. नाही सर, मला असं वाटतं त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहेच ना. साधी सिंपल गोष्ट आहे. ती कॉपी जर मी केलेली असती तर तो बोळा मी माझ्याच पायाशी टाकला असतोय, कुठेतरी दुसरीकडे टाकला असता ना. तो तसाच कुणीतरी टाकलेला बोळा असणार आहे, तो माझ्या पायाशी आला. वा, आता आपल्याला स्टोऱ्या सांगायला लागल्यात. बर बर बर, ठीक आहे. आपण एक काम करूया, अधिपती, ह्यामध्ये जे लिहिलंय ते तुम्ही या कागदावर लिहून दाखवा. हे म्हणजे कॉपीची कॉपी करायची म्हणा की? तसं करा. काय पुरे बघू. सर तुम्ही बघा, हे अक्षर बघा आणि हे अक्षर बघा, हे वेगळी अक्षर आहेत सर. नाही नाही मॅडम, नाही मॅच होते. सॉरी. ती सॉरी बिरी आता काय म्हणू नका. त्याच्यापेक्षा मला 10 मिनिटं वाढवून द्या. आता जी माझी 10 मिनिटं वाया घालवल्यात का नाही, माझा पेपर पूर्ण झाला पाहिजे बघा सर. मला बाकी काय माहित नाही, मला 10 मिनिटं वाढवून पाहिजे म्हणजे पाहिजे. हा हा, मी जातो. येऊ काय मास्तर? झाले ना? जा वर्गात जाऊन बसा. सॉरी मॅडम. नाही, काहीच हरकत नाही सर. तुम्ही तुमचं कामच करत होतात. नो प्रॉब्लेम. या तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.